1984 रोजी झाला. प्राथमिक शिक्षण निगवे तर माध्यमिकसाठी मला वाटते ते चेनी शेट्टी या विद्यालयामध्ये सहभागी झाले. 29 जानेवारी 2002 साली त्यांनी मराठा सेनेतील सर्वोच्च रेजिमेंट द मराठा लाईट रेजिमेंट सेंटरमध्ये भरतीसाठी गेले. त्या ठिकाणी ती भरती झाली. 1 वर्षाचा खडतर परिश्रम घेतल्यानंतर 16 मराठा अशोक चक्र बटालियनमध्ये त्याची नियुक्ती झाली. खरं तर नुसतं सैनिक नसावं की त्यांना खेळाची आवड होती. हॉकी, फुटबॉल यामध्ये भाग घेऊन विविध युनिटमध्ये त्याने स्वतःचा ठसा उमटवला. एक सहनशील, मन मिळावू, अत्यंत जिद्दीनं काम करणारा हा तरुण अनेकांच्या मनामध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करत होता. आपल्या काळामध्ये त्यांनी जे जे कामं केले त्यातून शिपायापासून हवालदारपर्यंत प्रमोशन घेत असताना त्यांनी केलेल्या कार्याचा सातत्यानं त्या युनिटमध्ये ठसा उमटवला. 21/11/2020 रोजी पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणामध्ये आपल्यावरती गोळीबार फेकला होता आणि अशावेळी त्या युद्धामध्ये संग्राम कमांडर या नात्यानं काम करताना जवानांना सूचना देत होते, त्याला प्रत्युत्तर देत होते. पण अनपेक्षितपणे एका गोळ्यानं घात केला आणि आमचा संग्राम तुमच्या आमच्यातून शरीर रूपानं या ठिकाणी या देशासाठी अर्पण झाला. या सगळ्यामध्ये त्यांच्या कुटुंबियांचं, त्यांच्या नातेवाईकांचं, त्यांच्या ग्रामस्थांचं त्याला मिळालेलं जे सातत्यानं प्रेरणा आहे ते अत्यंत महत्त्वाचे आहे. मला वाटते 5 वर्षापूर्वी याच दिवशी या क्षणाला या संपूर्ण परिसरावरती जी काही शोककळा होती याच्यामध्ये सर्वांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे की असा अनुभव जो वेदनादायी होता. खरं तर या संपूर्ण कामाची स्थिती नोंदी व्हाव्यात, संघटनेनं योगदान दिलं की स्मारक व्हावं. मला वाटतं याच्यासाठी अनेकांचं योगदान आहे. तुम्हाला माहीत आहे की कुठलं स्मारक कधी व्हावं, त्याने किती वेळानं व्हावं हा सुद्धा सुरेकरणारा फार मोठा प्रश्न आहे. मला वाटतं सैनिकाचं स्मारक हे 15 दिवसात तयार होणं गरजेचं होतं. आज किमान 5 वर्ष होत आहेत. तिबिले साहेब, किमान या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या प्रेरणेनं या ठिकाणी अशोक स्तंभ निर्माण होतोय. माझ्या आमदार बंटी पाटील साहेबांनी यासाठी निधी उभा करून दिला. त्याचबरोबर ग्रामपंचायतचे सर्व सदस्य ऋतुराज दादा असतील, त्याचबरोबर सर्व सरपंच, उपसरपंच स्थापना ही स्मृती, कारण निगवे गावची परंपरा आहे, याला एक वारसा आहे, याला एक इतिहास आहे. इथून बघितल्यानंतर छत्रपती शिवरायांची दिसणारी भव्य मूर्ती, तो पुतळा संग्रामचे सर्व कुटुंबीय ते सोबत या ठिकाणी पुढे येत आहेत. माझी विनंती आहे, प्रमुख मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. या रायफल स्थापनेच्या सोहळ्याच्या निमित्तानं ज्या स्मृती आज या ठिकाणी जागवल्या जात आहेत, हे शहीद स्मारक स्तंभ आज या ठिकाणी उभा राहतोय आणि याचे साक्षीदार होण्याचं भाग्य आपल्याला प्राप्त होत आहे. आणि आपण सर्वजण या ठिकाणी या स्मारकाची पूजा करत आहोत. अमर जवान शहीद हवालदार संग्राम सावित्री शिवाजी पाटील या ठिकाणी त्यांच्या आई वडील, पत्नी, लेकरं सर्वजण उपस्थित आहेत. आज माझी सैनिक संघटनेचे सर्व पदाधिकारी ज्यांनी सातत्यानं ही संघटना बळकट करून प्रत्येकाला आशीर्वादाने आधार देण्याचं काम करत आहेत. या सैन्य दलामध्ये नवीन तरुणाईला संधी देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. घोषणा देगी. यानंतर अमर ज्योत प्रज्वलित केली जाईल. जी ज्योत जोपर्यंत तुम्ही आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत आपल्या हृदयामध्ये सातत्याने प्रज्वलित राहणार आहे. पण ही ज्योत एका, मला तर असं वाटतं की प्रत्येक गावामध्ये ही जी टीम आहे ना,
ही भगवंताच्या रूपानं तुमच्या आमच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर आहे. काही जण म्हणतात की डॉक्टरना आपण तेवढाच मान देतो, तो आपल्याला पुनर्शायका जीवन देऊ शकतो, पण मिळालं जीवनाचं संरक्षण जो करतो त्याचं नाव सैनिक आहे. आणि या अमर ज्योतीच्या प्रज्वलनानं शहीद हवालदार संग्रामांच्या सगळ्या स्मृतीला या ठिकाणी उजाळा दिला जातो. इकडे बघा. अवघं उन्हपुरं 34-35 वर्षाचं आयुष्य, पण आज अनेकांना ती प्रेरणा, ती आठवण, त्यांनी केलेल्या कार्याची दिशा प्राप्त होते. कारण ज्यांच्या घरी हे सगळं होतं त्यांना त्याची जाणीव असते, त्यांच्या कुटुंबियाला तो धक्का सावरता येत नाही. पण आजी माजी संघटनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी या कुटुंबाला एवढा मोठा आधार दिलाय. मला वाटते आज हे स्मारक होण्यामागं अनेकांचं मोलाचं योगदान आहे. यानंतर सगळे पाहुणे आसनस्थ होतील आणि मग त्यानंतर माल्यार्पण प्रारंभ होणार आहे.